मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग मॅम. डाईट मधला आज आपल्याला एवढे टॉपिक्स बघायचे आहे. इम्पॉर्टन्स ऑफ डाईट आहे. हॉस्पिटल किचन म्हणजे काय, आता हॉस्पिटलचं एक वेगळं स्वयंपाकघर असतं. जर तुम्ही मोठमोठ्या हॉस्पिटलला गेलात तर तिथे एक स्वयंपाकघर म्हणून वॉर्ड असतो, विभाग असतो. तिथे तुम्हाला दाखवलं जातं की कशा पद्धतीने त्यांच्यासाठी रुग्णांसाठी जेवण बनवलं जातं. तिथे फक्त तेवढंच असतं. नंतर आहे वॉर्ड प्रिपरेशन, जेवण देण्यापूर्वी आणि देण्याच्या नंतर कशी प्रिपरेशन करायची असते. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये फक्त दवाखान्यातलंच जेवण देतात, तुमच्या घरचं जेवण अलाउड नसतं. हा टॉपिक झालेला आहे ना क्लिअर. का देतात जेवण दवाखान्यातलंच? हे कोणत्या केसमध्ये होतं? पोलीस केसमध्ये, लीगल केस. हां, हे लक्षात ठेवायचे जरा. टॉपिक असे अल्टरनेट एकमेकाशी कनेक्ट आहेत. तर फर्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ डाईट. तर इम्पॉर्टन्स ऑफ डाईटमध्ये काय करायचं, काय बघायचं तुम्हाला, तर माणसाच्या आरोग्यदायी जीवनाशी आहाराचा अगदी निकटचा संबंध आहे. आहाराशिवाय निरोगी राहू शकत नाही. म्हणजे काय, आता जर तुम्ही डाईट व्यवस्थित घेतलं तरच तुमचं काय होणार आहे, हेल्थ व्यवस्थित प्रॉपर राहणार आहे. जर काही पण आता सपोज तुम्ही आता याच्यामध्ये बघतायत, बेली फॅट्स वगैरे सर्व वाढतंय. कशामुळे होतंय? तुमचं डाईट इम्बॅलन्स होतंय. मुलींमध्ये सुद्धा PCOD, PCOS किंवा लठ्ठपणा असं हे सर्व गोष्टी होत आहेत. कशामुळे? तुमचं इम्बॅलन्स होतं आहे, म्हणजे डाईट इम्बॅलन्स होतं आहे. तुम्ही बाहेरचं सगळं खात आहेत, पिझ्झा असं वगैरे काय असतं ना त्या गोष्टी, ते खाल्ल्यामुळे काय होतं, तुमचे हॉर्मोन्स असे काय होत आहेत, चेंज होत आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं म्हणजे काय हेल्थवर परिणाम होतो आहे. म्हणून काय सांगितलं आहे की आहाराशिवाय कोणी निरोगी राहू शकत नाही. जर तुम्ही डाईटच प्रॉपर नाही घेतला तर तुम्ही हेल्थ वेल राहणार नाही. अन्नाचे मुख्य घटक म्हणजे काय असतात? आता तुमच्या डाईटमध्ये कोणकोणते घटक आले? जसं आपण बोलतो प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, फॅट्स आहे, जीवनसत्वे, क्षार, पाणी आणि रफेज. हे सर्व मिळून काय होतं तुमचं डाईट. तर डाईटमध्ये सुद्धा प्रकार असतात. आता इथे यांनी दाखवलं आहे हा चार्ट, बॅलन्स डाईट म्हणून. बघा तिथे दिलेलं आहे कुठले कुठले डाईट आपण रोजच्या जीवनामध्ये घेत असतो. तर त्याच्यामध्ये परत काय सांगितलं आहे, योग्य प्रमाणात ज्या आहारात आहेत त्यास समतोल आहार असे म्हणतात. याची एक डेफिनेशन येते. समतोल आहार म्हणजे काय? लिहा तिथे, समतोल आहार म्हणजे काय? दोन मार्काला डेफिनेशन येते याची. समतोल आहार म्हणजे काय? समतोल म्हणजे काय? प्रॉपर डाईट. त्याची डेफिनेशन काय येणार? अन्नाचे मुख्य घटक म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, जीवनसत्व, क्षार, पाणी. म्हणजे सर्वच तुम्ही लिहायचं आहे. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, जीवनसत्व, क्षार, पाणी आणि रफेज. हे सर्व अन्न घटक योग्य प्रमाणात ज्या आहारात आहे त्याला समतोल आहार किंवा प्रॉपर डाईट असे म्हणतात. समतोल आहार किंवा प्रॉपर डाईट. फक्त त्याचं डाईटमध्ये असणंच महत्त्वाचं नाही, त्याची क्वांटिटी पण तुम्हाला लक्षात आली पाहिजे. किती पण घेतायत. आता सपोज तुम्ही फॅटचं प्रमाण जास्त घेतायत तर तुमचं काय होतंय, वजन वाढतंय, लठ्ठपणा होतोय. हां, ऑइली वगैरे खातायत तर अजून काय होतंय तुम्हाला? ऑइली वगैरे खाल्ल्यावर काय होतं, घशाचे वगैरे होतात ना आजार, तिथे इन्फेक्शन वगैरे होतं. किंवा बाहेरचं वेगळं खाल्लं तेव्हा सुद्धा होतं. म्हणून काय, तुम्ही हे पदार्थ सर्व जे आहेत ते तुम्ही खातायत, पण त्याची क्वांटिटी सुद्धा तुम्हाला ठरवून दिलेली असते. त्याप्रमाणे एवढं कोणी काय घेत नाही, पण एक आपले आरोग्य याच्याने ठरवून दिलेली आहे.
तर हे आता प्रॉपर डाईट हे कशावरती डिपेंड असतं तुमच्या, कोणी सांगू शकेल का? इन जनरल जे आपण प्रॉपर डाईट घेतो ते कशावर डिपेंड असतं? खाण्यामध्ये ठीक आहे, पण तुमची जी बॉडी असते ती इन जनरल तुम्हाला काय वाटतं कशावर असेल? रोजचं आपण जे जेवण करतो ते कशावरती तुम्हाला वाटतं की त्याचं प्रमाण वगैरे हे केलेलं आहे? बॉडीला जेवढं लागतं तेवढं आपण हो बरोबर. आणि जर आपल्याला ते जास्त झालं तेही आपल्याला कळतं. तर ॲक्च्युली हे काय झालं, तुमच्या बॉडीवरती डिपेंड आहे. बॉडीवर सुद्धा मग तुमचं कसं असतं आता, तर याच्यामध्ये एज आहे तुमचं, परत सेक्स वगैरे असणार, वर्क आहे, तुमचं वेट आहे आणि हाईट आहे. या 5 गोष्टींवरती तुमचं डाईट डिपेंड करतं. आता सपोज ही जर एक चपाती खात असेल म्हणजे तिची जेवढी भूक असेल तेवढीच, किंवा ती दुसरी मग 2 चपात्या खात असेल, तर ते कशावर डिपेंड झालं? तिची हाईट, वेट आणि त्या सर्व गोष्टीवरती डिपेंड राहतं. मग या 5 गोष्टी तुम्ही लिहून ठेवायच्या आहेत. प्रॉपर डाईट हे कशावर डिपेंड आहे? एज, सेक्स, जेंडर, वर्क, वेट आणि हाईट, ह्या 5 गोष्टींचं तुम्हाला माहिती पाहिजे की प्रॉपर डाईट कशावर डिपेंड असतं. एज, जेंडर, वर्क, वेट आणि हाईट. वर्क म्हणजे काम, तुमचं काम करण्याची गती, त्याच्यावर. आता एखादं जर जास्त काम करते तर त्याला जास्त जेवण लागणार. काही जण बघा असेच बसलेले असतात आणि उगाच बोलतात मला भूकच नाही लागत. जर तुमची शारीरिक गतीच वाढणार नाही, तुमची काय म्हणतात ती शरीरातली एनर्जीच हे होणार, तर कशी भूक लागणार आहे? त्यामुळे या सर्व 5 गोष्टी तुमच्या डाईटवरती डिपेंड आहेत. नंतर फर्स्ट आहे आपल्याला फूड बघायचं. तर या फूडमध्ये सुद्धा प्रकार आहेत. तर कोणते कोणते फूड आहेत? फर्स्ट आहे बॉडी बिल्डिंग फूड. फर्स्ट सेकंड फूड आहे एनर्जी एल्डिंग फूड. एनर्जी फर्स्ट बॉडी बिल्डिंग, सेकंड एनर्जी येल्डिंग, YEILDING, येल्डिंग, एनर्जी येल्डिंग फूड. थर्ड आहे प्रोटेक्टिव्ह फूड. थर्ड आहे प्रोटेक्टिव्ह फूड. नंतर फोर्थ आहे रफेज, ROUGHAGE, रफेज, ROUGHAGE, रफेज. आणि लास्ट आहे वॉटर. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ते सांगते मी आता सगळं एक्सप्लेन करून. आता रायटिंग थांबवा. आता बॉडी बिल्डिंगमध्ये तुमचं काय येणार आहे? जे तुमचे प्रोटीन्स भेटतात. प्रोटीन्स कशामधून मिळतात तुम्हाला? जेवढे पदार्थ हे तुम्हाला आता डाईट झालं असेल 10th मध्ये, क्षार, जीवनसत्व, मिनरल्स वगैरे, ते तुम्हाला माहिती कशातून भेटतं. पण हे तुम्हाला आता मेडिकलमध्ये बॉडी बिल्डिंग, एनर्जी एल्डिंग, प्रोटेक्टिव्ह तेच फूड आहेत, पण ते तुम्हाला डिवाइड करून याच्यामध्ये नर्सिंगमध्ये सांगितलेले आहेत. तर हे सांगितलं बॉडी बिल्डिंगमध्ये प्रोटीन्स असतात, एवढंच लक्षात ठेवायचं. एनर्जेटिक जे फूड्स आहेत प्रोटीन्स ते तुमचे बॉडी बिल्डिंगमध्ये येणार. तर यांचं वर्क काय असतं? शरीराची वाढ आणि झीज भरून काढणे. प्रोटीन्स आहेत ना, प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य आहे. तर प्रोटीन्समुळे काय होतं? आपली वाढ होते, उंची आपली डिपेंड करते आणि आपली जी एनर्जी मेंटेन असतं ते प्रोटीन्समुळे असतं. मग कधी कधी एक्सरसाइज वगैरे जे करतात जिमला वगैरे, त्यांना जास्त सप्लिमेंटरी कशाच्या देतात? प्रोटीन्सच्याच देतात ना, त्यासाठी. नंतर आहे सेकंड, लिहू नका, ज्यांना जर वाटत असेल या काही साधारण गोष्टी तुम्हाला माहितीत, पण ते टॉपिक सांगतील बॉडी बिल्डिंग, एनर्जी, प्रोटेक्टिव्ह, हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहावं लागतं म्हणून ते एक्सप्लेन करते. नंतर सेकंड आहे एनर्जी एल्डिंग फूड. याच्यामध्ये काय असतं? कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स.
कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स कशामधून मिळतात? तन्वी सांग. काय काय बोलते तू? उभी राहून बोलायचं जरा. हां, मी जर एखादा क्वेश्चन करते तर लगेच स्टँडअप व्हायचं असतं. हां, ऑइल तर हा सोर्स झाला. मी फूड विचारलं, फूड. आता जसं हिने प्रोटीन्सचं मला सांगितलं एग, मग कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्सचा कुठला असा फूड आहे की तो आपल्याला त्याच्यातून फॅट्स वगैरे मिळतो? बरोबर. तुम्ही रोजचं खातात हे बर्गर, पिझ्झा वगैरे, काय ते फॅट्सच आहे ना सगळं. तुम्हाला जर साध्या साध्या गोष्टी येत नसेल तर मग कसं तुम्ही डाएटचं हे होणार आहे? हां तन्वी सांगते, बस खाली. आणि कधी पण क्वेश्चन सगळ्यांनाच इन जनरली क्वेश्चन विचारते तर स्टँडअप व्हायचं असतं. हां, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सना एनर्जी एल्डिंग फूड असे म्हणतात. यांच्याकडून शरीराला लागणारी उष्णता व कार्यशक्ती पुरवली जाते. उष्णता म्हणजे काय? आता तुम्ही एक स्वेटिंग येतं ना तुम्हाला, बघा कधी कधी फॅट्स वगैरे खाल्ल्यानंतर तुम्हाला एकदम दमल्यासारखं होतं. ते लगेच नाही होत. तुम्ही एखादा आता बघा समोसा वगैरे खाल्ला, थोड्या वेळाने जरासं चाललात, मग ते काय होतं, तुम्हाला स्वेट आल्यासारखं होतं. कोणाकोणाला होतं बघा, पण कोणाकोणाला नाही होत. मग नंतर जेव्हा काय होतं, मग ते तुमचं ते कशाचं इंडिकेटर आहे? तुमचं वेट वाढत आहे म्हणून. हे तुमच्या रोजच्याच याच्यातलं आहे. फक्त नावं ते लक्षात ठेवायचं. एनर्जी, प्रोटेक्टिव्ह आणि बॉडी, ह्या 3 गोष्टी लिहायच्या आहेत. नंतर आहे प्रोटेक्टिव्ह फूड. प्रोटेक्टिव्ह फूडमध्ये तुमचं काय येणार? मिनरल्स आणि जीवनसत्व. जीवनसत्व आता कशातून भेटतात तुम्हाला? पालक वगैरे जे असतात ना, पालेभाज्या वगैरे, त्याच्यातून तुम्हाला जीवनसत्व, मिनरल्स, क्षार वगैरे मिळतात. तर ते तुमचे काय झाले? प्रोटेक्टिव्ह फूड. जर कोणाला जम्बलिंग होत असेल तर असे छोटे छोटे पॉईंट लिहून घेत जा, जर तुम्हाला गरजेचं वाटत असेल तर. नंतर आहे रफेज. कार्बोहायड्रेट्सचे प्रकार म्हणजे हेच झालं, तुम्ही जे रोजच्या जीवनात खातात ना, असं मैद्याचे पदार्थ किंवा गहू वगैरे, हे सर्व कार्बोहायड्रेट्सच भेटतात त्याच्यातून आपल्याला. आणि रफेज हे काय? एक म्हणजे काही पदार्थ वगैरे नाही आहे, तो फक्त जे आपले इन्स्टंटाईन आहेत. तुमचे फूड किती आहेत? 3च. एनर्जी, नंतर कुठला आहे? प्रोटेक्टिव्ह, नंतर बॉडी बिल्डिंग. हे 3 तुम्ही लक्षात ठेवायचे. डाईटमध्ये तुम्हाला विचारणार की डाईटचं किती फूडमध्ये वर्गीकरण करता येतं, तेव्हा तुम्ही हे लिहायचं आणि एक्सप्लेन करायचं आहे. आणि रफेज आणि वॉटर फक्त तुम्हाला एक काय बोलतात त्याला, म्हणजे तुमचं डाईट कसं समतोल राहील. आता रफेज म्हणजे काय? तुमचे जे आतडे असतात पोटातले, लहान आतडे किंवा मोठे आतडे, त्याच्या ज्या मुवमेंट्स असतात त्या स्वाभाविक, म्हणजे मल उत्सर्जनासाठी, म्हणजे काय झालं आता तुमचं मोशनसाठी बघ कोणाकोणा त्रास होतो, तेव्हा त्यांना सांगतात तुम्ही जास्त पाण्याचे पदार्थ खा. बद्धकोष्ठता बोलतात बघा त्याला, पाईल्स वगैरे त्रास होतो ना, कशामुळे होतं? कारण त्यांना मोशन प्रॉपर होत नसते. म्हणून त्यांना रफेज म्हणजे काय? पाण्यासारखे पदार्थ किंवा पातळ पदार्थ किंवा सपक मसालेदार नाही असे पदार्थ त्यांना, म्हणजे तो एक डाईट झाला, तसं सांगतात. आणि शेवटचं आहे पाणी. तर पाण्याचं काय? आता पाणी तर सगळ्यांनाच माहिती आहे. पाणी जेवढं तुम्ही जास्त प्याल बॉडीमध्ये, तेवढं तुमचं काय होतं? सर्व सिस्टम रेग्युलर चालू राहतात. पाण्याचं पण प्रमाण असतं, किती लिटर तुमचं पाणी गेलं पाहिजे. आणि आपला 70% भाग हा पाण्यानेच बनलेला आहे शरीरामध्ये. ही एक फिलिंग द ब्लँकसाठी येते, पण अजून नाही, ते नंतर तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये असेल. नंतर आहे सदृढ आणि कुपोषित व्यक्ती. हे तुम्हाला माहितीच असेल. आता सदृढ म्हणजे हेल्थ व्यक्ती आणि ॲबनॉर्मल म्हणजे अनवेल. त्याचा एक फक्त चार्ट पाठवून देते, तो तुम्ही नंतर वाचा, कारण त्याचे खूप सारे पॉईंट्स आहेत. आता हे डाईट देण्यामागे काय ऑब्जेक्टिव्ह असतात रुग्णांना? आपण जे आता डाईट देतोय हे 3 याच्यामध्ये वर्गीकरण करून, तर त्याचं काय एम असणार आहे? एकच असेल ना, की त्याचं हेल्थ प्रॉपर व्हावी किंवा त्याच्या हेल्थमध्ये चेंजेस किंवा तो नॉर्मल किंवा अगोदरपेक्षा तो थोडासा व्यवस्थित किंवा प्रॉपर व्हावा म्हणून.
तर फर्स्ट आहे रुग्णास योग्य प्रकारचे व योग्य प्रमाणात अन्न देणे. तुम्हाला जरी डाएट देत आहेत तर तुम्ही सर्वच द्यायचं नसतं त्यांना. आता सपोज तुम्हाला सांगितलं जेवण वाढायचं, तर एकेकाला तुम्ही किती देणार? एक व्यक्ती फक्त किती खाऊ शकतो? 1 किंवा 2 चपाती. आजारी व्यक्तीचं बोलते, साधारण त्याच्यापेक्षाही जास्त खातात. तर तुम्ही कधी हॉस्पिटलला गेलात ना, ज्यावेळेस जेवण देतात, गव्हर्नमेंटमध्ये ही सिस्टम आहे, तिथे त्यांचं नावाची फाईल बघतात, त्यानुसार त्याचं डाईट असेल तेवढंच देतात त्याला, त्याच्यावर देत नाहीत. आता सपोज ॲनेमिक त्या दिवशी सांगितलं पेशंट होता, तर त्याला काय गूळ आणि शेंगदाण्याचं लाडू असतो सकाळचं, मग तो किती ग्रॅमचा आहे ते वेट करणार, मग त्याच्यासमोर लिहिणार आणि मग देणार. तो पण किती वाजता दिला, सगळं टाईम असतो. आणि तुम्हाला मोजूनच लाडू येतात, खायचं नाही तुम्ही स्वतःच. एखादा वगैरे येतो जास्त, पण तुम्ही त्यांचं झाल्यानंतर, पेशंटचं झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता, कारण तुम्ही पण हेल्दी पाहिजे तेव्हाच. नंतर सेकंड आहे, फर्स्ट काय आलं तुमचं, क्वांटिटी बघायची डाईटची व्यवस्थित. नंतर काय आहे, त्याच्या आजारानुसार योग्य आहार देणे. आता फिवरचा पेशंट आहे आणि तुम्ही त्याला थंडगार ज्यूस देताय, हे चुकीचं आहे. तर फिवरच्या पेशंटला काय देणार तुम्ही? फ्रूट्स वगैरे, ORS, कारण पाण्याची कमतरता भरून निघण्यासाठी. नंतर आहे रुग्ण त्या आहारास ॲडजस्ट होण्यासाठी. आता काही जणांना बघा, आता जे टायफॉईडचे वगैरे पेशंट असते, बिना फोडणीचं वगैरे जेवण त्यांना सांगतात, म्हणजे तेलाचं नाही, पण त्यांना ते खाण्यास काय 1 दिवस खातात, 2 दिवस खातात, पण त्यांना 8 दिवसाचा तो डाईट असतो, तिला माहिती असेल. मग ते तिला काय वाटतं, नकोसं मला आता, म्हणजे बेचवच होतं ते, फोडणीचं अन्नच देत नाहीत. काही पेशंट घेतात, मग काय असतं, त्यांची टेस्टसुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे. त्यांना ॲडजस्ट होणारा डाईट द्यायचं. थर्ड आहे ॲडजस्ट. आणि फोर्थ आहे ज्या इंद्रियाचा आजार असेल त्यास विश्रांती देण्यासाठी. आता सपोज मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आतड्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं, आणि तुम्ही डायरेक्ट त्याला चपातीनं भाजी देताय, फेरी म्हणजे ते नाहीच आहे, तुमच्या डाईटमध्येच नाही आहे ते. कारण डॉक्टरची ऑर्डर असते 8 दिवस तरी तुम्ही त्याला फक्त लिक्विडवर ठेवणं. बोलत नाहीत का, लिक्विडवर ठेवलं, मग नंतर सॉईडवर आणलं, मग नंतर पावडर फॉर्म दिलं, असतं बघा. असं तुम्ही आता जसं जसं पेशंटचं डाईट किंवा सगळं बघणार ना, तशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. मग ते कशासाठी आहे लिक्विड आणि हे, की त्याच्या त्या पार्टला किंवा जिथं त्याचं सर्जरी झालेली आहे, डाईटमुळे त्याला तो त्रास होऊ नये म्हणून, म्हणजे रेस्ट मिळावं तेवढ्या वेळात, पण डाईटमधून त्याला एनर्जी पण मिळावी, त्यासाठी तो डाईट तसा त्यांनी 8 दिवस ठेवलेला असतो. नाही तर काही जण बोलतात बघा, कसं काय पाण्यावर एवढा दिवस राहील, किंवा कसं काय फक्त एवढं, कारण आपल्या रिलेटिव्हला एवढं माहिती नसतं. नंतर आहे अन्न घटकांची कमतरता भरून काढणे. अन्न घटकांची कमतरता म्हणजे काय, आता तुम्ही सर्वजण घेतायत जेवण, पण जर तुम्ही स्वतःचं कधी ब्लड टेस्ट केलं किंवा काही केलं तर काही ना काही कमतरता निघते बघा. म्हणजे काय झालं, तुमच्या डाईटमध्ये कमतरता झालेली आहे. कोणीच प्रॉपर डाईट नाही घेत, मी असो किंवा तुम्ही पण असणार. तर त्यामुळे काय असतं की एक प्रॉपर डाईट म्हणून बघायचं आणि त्यानुसार आपण घ्यायचं असतं. नंतर आहे पोट भरल्याचे मानसिक समाधान मिळणे. जरी तुम्ही तो डाईट देतायत पेशंटला, तर त्याला असं वाटलं पाहिजे की नाही आता माझं पोट भरलेलं आहे, पण तसं पेशंट बोलत नाहीत, कारण तेच तसं खाऊन त्यांना म्हणजे थोडंसं ॲबनॉर्मल होतं की रोज असंच खायचं. तो डाईट आहे तो आपल्याला फॉलो करावा लागतो. मग काही जण विचारतात बघा, थोडंसं चव येण्यासाठी हे देऊ का, रिलेटिव्ह येतात आपल्याला विचारायला, नाही बोलायचं अजिबात नाही. कारण कसं तो डाईट आपल्याला तेवढ्या 8-8 दिवस 5-5 दिवस असा टाईम पिरियड असतो, तो आपल्याला मेंटेन करायचा असतो. नंतर आहे सरकारी दवाखान्यात गरीब रुग्णांना त्याचप्रमाणे परगावून आलेल्या रुग्णांना सरकारकडून जेवण मिळते. आणि ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती चांगली असून सुद्धा काही कारणाने त्याला दवाखान्यात जेवण आणणे शक्य नसेल, अशा रुग्णांना सुद्धा जेवण दिले जाते. तर का रुग्णांना जेवण दिले जाते, तर हे पण एक कारण आहे. म्हणजे ते मोठमोठ्या तिकडून कुठून गावावरून येतात, 1-1.5 महिना त्यांना ॲडमिट राहावं लागतं, रोजचं येणं जाणं, म्हणून सरकारने असा विचार केला आहे की रुग्णांच्या फायदेशीसाठी त्यांनी जेवण म्हणजे त्यांना देण्यात यावं असं सांगितलं आहे. नंतर आहे आता रुग्णालयातील स्वयंपाकघर कसे असावे, किचन कसं असावं. बघितलं का कधी जाऊन किचन? सेंट्रल हॉस्पिटलला पण आहे, म्हणजे जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील ना तेवढ्या सर्व ठिकाणी किचन आहे, पण एकदम स्वच्छ असतं.
स्वतः तुम्ही जाऊन, आणि तिथे विशेष करून स्वतः डॉक्टर जे डायटिशियन आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, ते स्वतः जाऊन तिथे त्यांना क्वांटिटी सांगतात, एवढं टाका. कधी बघितली का ती डाळ अशी राहते तर पाणी जातं, पण ते काय आहे, त्यांचं डाईट आहे म्हणून तेवढं सांगितलं. आपण सुद्धा घरी डाळीवरचं पाणी प्या असं सांगतात ना, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला प्रोटीन्स मिळतात. जे तृणधान्य असतात ना, मिनरल्स म्हणजे डाळी, त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स भरपूर मिळतात. तर गावाकडची लोक बघा एकदम असं पातळ भाज्या करतात. का करतात? चुरून वगैरे खाऊन. त्याच्यामुळे कसं होतं, आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित सिस्टम मेंटेन राहते. पण तसं शहरामध्ये नसतं. शहरामध्ये नुसतं चमचमीत पाहिजे. म्हणजे आता जरी राहिलं, आपण जिथे राहिलो तिथे आपल्याला त्या कल्चर हे करावे लागतात, पण गाव साईडला बघा, म्हणून गावातले लोक खूप कमी आजारी पडतात. शुद्ध हवा असते, त्यांचा डाईट पण एकदम सिम्पल असतो, काही एवढं नसतं की ऑइली वगैरे. पण म्हणून ते हॉस्पिटलमध्ये तशी क्वांटिटी दिलेली असते आणि पातळ वगैरे पदार्थ असतात. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, रुग्णालयातील स्वयंपाकघर कसे पाहिजेत. तर फर्स्ट आहे, सांसर्गिक रुग्णाच्या वॉर्डपासून दूर असावं. म्हणजे काय? हां, जे ॲडमिटेड पेशंट्स असतात त्याच्यापासून एक त्यांना वेगळा भाग असतो. म्हणजे आता सपोज त्यांची बिल्डिंग आहे इथे, तर त्यांचं आता हे 3-4 रूम सोडून तिकडे लांब असतं. तर कशासाठी? मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिकडे मिक्सअप होऊ नये किंवा कोणाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून. नंतर आहे, सार्वजनिक रस्ते आणि अतिशय रहदारीचे रस्ते यापासून दूर असावं. का ते तसं दूर असावं? आग वगैरे कधी लागली, गॅसेसला वगैरे झालं, तर जेवढी वस्ती वगैरे असते आजूबाजूची लोक, तिथे काही विपरीत कुठली दुर्घटना घडू नये, त्यामागचं ते कारण आहे. नंतर आहे गटारे, परत ते स्नानगृह यापासून सुद्धा ते दूर पाहिजे. म्हणजे काय असतं, अस्वच्छ जो एरिया आहे त्याच्यापासून सुद्धा लांब पाहिजे. हा क्वेश्चन येतो तुम्हाला का, म्हणून लिहिलंय तिथं. नंतर आहे, केर कचरा जाळण्याच्या भट्टीपासून देखील लांब पाहिजे. ते बघा कचरा वगैरे जाळतात, खड्डे वगैरे असतात ना, उल्हासनगरला आहे भरपूर, तसं सुद्धा लांब पाहिजे. मग नंतर स्वयंपाकघर एक असं मोठं, हवेशीर आणि प्रकाश वगैरे येणारं पाहिजे, शुद्ध हवा पाहिजे, 3 ते 4 फुटाचा भाग पाहिजे. हे सर्व आहे. वॉशिंग बेसिनमध्ये पाण्याची जास्त सोय पाहिजे. का पाण्याची जास्त सोय पाहिजे? भांडे पण स्वच्छ, आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये कसं कुठल्याही वेने मायक्रो ऑर्गॅनिझम्स येणारच आहे किचनमध्ये सुद्धा, म्हणून तुम्ही हँडवॉश करूनच तिथे कुठलीही गोष्ट, तिथेच नाही तर कुठल्याही वॉर्डला गेलात ना, काही जर तुम्हाला प्रोसिजर सांगितली हँडवॉश करायचे, असं लगेच गेल्या नाही हात धुवायचे. तुम्हाला जर कुठली प्रोसिजर सांगितली तरच, नाहीतर अदरवाईज तुम्ही करू शकता. तसेच भाजी फळे कापण्याकरता एक वेगळं टेबल पाहिजे. भांडी स्टीलची असतात ती वेगळी ठेवण्यासाठी वेगळं टेबल पाहिजे. जर तुम्हाला कधी पोस्टिंग नाही, कारण प्रायव्हेटमध्ये तर हे किचन म्हणजे नसतं, पॅन्ट्री म्हणून असते छोटीशी, बघितलं ना, सिस्टर रूम आणि पॅन्ट्री, ते एवढंच असतं, ते तुम्हाला काही बघायला नाही भेटणार. जर कधी भेटलं वेळ तर उल्हासनगरला जाऊन या, फक्त तिथल्या सिस्टरांना म्हणायचं आम्हाला किचन बघायचं, म्हणजे जर वाटलंच बघावं तर, नाहीतर काय तसं जबरदस्ती नाही. नंतर आहे जेवण वाटण्यापूर्वी वॉर्डची तयारी आणि जेवणापूर्वी रुग्णाची तयारी. आता हा जो लास्ट पॉईंट आहे, वॉर्ड प्रिपरेशन, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, वेळा ठरलेल्या असतात का हॉस्पिटलमध्ये, नाही तर तुम्ही म्हणा कधी पण जेवण देतात. तुमचं मेडिकेशन असतं त्याच्या हाफ अवर तुम्हाला जेवण असतं. सकाळी बरोबर 7 ते 8 मध्ये तुम्हाला नाश्ता असतो, 8 मध्ये. तर त्यामध्ये काय तुम्हाला देतात, 9च्या आत दूध आणि ब्रेडचे पदार्थ देतात. दूध, जर कोणाला प्रोटीनची कमतरता असेल तर बॉईल एग्स देतात. म्हणजे पेशंटच्या डिसीजनुसार आहार दिला जातो. तर ब्रेकफास्ट हा कधी 9च्या आतच दिला जातो. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये लिहायच्या आहेत, कधी दिलं जातं, काय दिलं जातं. नंतर आहे 12च्या सुमारास किंवा 4च्या सुमारास चहा असतो. 12च्या सुमारास जेवण झालं, मग नंतर परत 4 तास तुमचा फ्री असतो. 4ला परत त्यांना चहा किंवा दूध दिलं जातं. त्याच्यासोबत मग ब्रेड किंवा काही स्नॅक्स असतं, बिस्किट वगैरे, हो ते देतात. ते नंतर म्हणजे ते लोक येऊन त्यांचं करतात, पण तुम्हाला टाईम आणि काय डाईट होता ते नोट करावं लागतं. जे देणारे असतात वॉर्डन वगैरे, ज्या मावशी, त्या देतात, पण तुम्हाला बघावं लागतं की कुठल्या पेशंटला. सगळ्यांना सेमच असतो डाईट, जो चहा वगैरे असतं ना ते सेम असतं, पण काही पेशंटला अवॉइड असतो चहा. मग तिथे तुम्हाला ते मेन्शन करायचं असतं की या पेशंटला आम्ही दिलेलं नाही.
नाही तर सगळ्यांना सेम असतं तर काही सिस्टर असतात अशा सगळ्यांनाच दिलं, गिव डाईट असं त्याच्यासमोरच लिहितं. म्हणून त्या गोष्टी जरा बघायच्या असतात. आणि 7 ते 8च्या दरम्यान रात्रीचे जेवण असते. हे टाईम तुम्हाला माहिती पाहिजे. तर सकाळी 9च्या आत नाश्ता, 12च्या सुमारास जेवण आणि संध्याकाळी 7 ते 8च्या सुमारास हे हॉस्पिटलमध्ये रूल आहे. त्याच्यानंतर तुम्ही पेशंटला नाही देऊ शकत, कारण 8च्या नंतर तुम्हाला मेडिकेशन चालू करावं लागतं. म्हणून त्यांना अगोदर जेवण द्यायचं असतं. आता स्पेशल इन्स्ट्रक्शन्स काय असतात वॉर्डमध्ये. जर सपोज वॉर्डमध्ये एखादा अति गंभीर म्हणजे डेंजरस पेशंट्स असेल तर त्याला काय करायचं असतं, एक वेगळा तर कॉट असतो त्याच्यासाठी, बट त्याला ते बघा अशी ग्रीन कलरचे पडदे असतात त्याच्यात ठेवतात. का ठेवतात, स्क्रीन म्हणतात त्याला. का ठेवतात त्याच्यामध्ये त्याला, ते तर तुमचं सायंटिफिकली झालं, पण अदर जे पेशंट्स असतात त्यांना काय होतं, बघून त्यांना म्हणजे थोडं मनामध्ये होतं की माझं पण असंच होईल का, म्हणजे मानसिकदृष्ट्या इतर पेशंटला सुद्धा कम्फर्टेबल वाटावं म्हणून त्याला असं झाकून म्हणजे काय एक आडोसा निर्माण करतात, किंवा त्यालाही तसं नको वाटावं. काही काही लोक बर्निंगचे असतात, जळालेले वगैरे. हां, उल्हासनगरला मी बघितलेलं एक पेशंट, एक मुलगी म्हणजे स्वयंपाक करत असताना कुकर उडाला. हो, तर ती एवढ्या टक्के भाजली होती, इतकी डेंजर भाजलेली भरपूर. मग तिला लगेच आम्हाला ट्रीटमेंट करावे लागलं, त्याच्यामध्ये झोपावं लागलं. एक मोठा असं हे राहतं, पूर्ण स्किनचे कपडे वगैरे काढून सोफ्रामायसिन म्हणून क्रीम असते, एकदम क्विक करावं लागतं. तेव्हा पटापट तुम्हाला ग्लोव्ज घालावं लागतात, ते सोफ्रामायसिन हातावर घ्यावं लागतं, पटापट लावावं लागतं स्किनवर. आणि जेवढी स्किन तिची जळालेली तेवढी हाताने तुम्हाला काढावी पण लागते. ज्यावेळेस हो, त्यांना तर खूप होतो, पण आपल्याला ते त्यांची स्किन काढावी लागते ना, किती जळाले काय, डॉक्टरला सुद्धा आयडेंटिफाय करावं लागतं. म्हणजे फर्स्ट स्टेप ही सिस्टरचीच असते. सिस्टरांनी बघायचं किती जळाले काय नाही. मग नंतर डॉक्टर तर असतातच, एमर्जन्सी केस असणार तर डॉक्टर असणारच, बट तुमची ती प्रोसिजर. म्हणून अशा पेशंटकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. स्वतंत्र त्यांना एक रूम असतो आणि कॉर्डभोवती पडदे लावावे लागतात. नंतर आहे जेवण चालू असतानाच जर एखाद्या रुग्णावर अत्यावश्यक कृती करावायची असल्यास तर ट्रीटमेंट रूममध्येच त्याला न्यावे. आता सपोज एखाद्या पेशंटचं तुम्हाला काय बोलतात, एखादी प्रोसिजर करायची तुम्हाला त्याच्यावरती, तर तिथे त्या पडद्यामध्ये नाही करायचं, एक रूम असतो वेगळा, तिथे घेऊन जायचं. आता प्रोसिजर म्हणजे काय करणार तुम्ही, कुठली प्रोसिजर, बँडेजिंग ड्रेसिंग तर ठीक आहे, पण बघा काही रुग्णांचं प्रायव्हेट पार्टचं पण हे असतं ड्रेसिंग, तर ते कसे लाजतात जरा. म्हणून त्यांना आपल्याला एक वेगळ्या रूममध्ये नेऊन एक त्यांना कम्फर्ट झोन हे करून मग आपल्याला तिथे त्याची ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून वेगळा रूम आहे. हे काय आहे, तुमच्या स्पेशल इन्स्ट्रक्शन्स आहेत. ते बाकीच्या तर आहेत, पण हे स्पेशल इन्स्ट्रक्शन्समध्ये तुमचे हे पॉईंट्स येणार. नंतर आहे वॉर्डमध्ये एखादा रुग्ण मृत झाला असेल तर ते प्रेत वॉर्डमधून हलवल्याशिवाय जेवण वाटू नये. समजलं. एखादी बॉडी डेथ झालेली आहे, कोणी बघा घ्यायला सुद्धा येत नाही. माझ्यासमोर तर किती असे झाले होते. आम्ही फोन करून सांगायचं तुमचं माणूस गेले तरी कोणी येत नव्हतं. मग आम्हाला ते बॉडी म्हणजे मला खूप हे वाटायचं की स्वतःचं एखादा माणूस गेले तरी लोक येत नाहीत. सकाळी एक बाई म्हणजे वारली, म्हणजे डेथ झालेली, तिला आम्हाला शिकवलं होतं फर्स्ट इयरलाच. जे डेथचे असतात ना त्यांचं टायअप कसं करायचं ते आम्हालाच सांगायचे. ॲक्च्युली ते काम आपलं नसतं सिस्टरांचं, पण बेसिकपासून आपल्याला सर्व शिकावं लागतं. मग ते आम्हाला बांधायला सांगितलेलं, मग कर्टन हे करावं लागलेलं, मग त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून. मग ती जोपर्यंत बॉडी जात नाही, ठीक आहे वॉर्डमधून ते हलवतात, नंतर तिकडे खाली नेऊन ठेवतात डेथ रूममध्ये, पण जोपर्यंत ती बॉडी हलत नाही तोपर्यंत तुम्ही जेवण द्यायचं नाही पेशंटला. म्हणजे ते काय एवढा वेळ नाही करत, पण एक तसं स्पेशल इन्स्ट्रक्शन ती आली. बाकीच्या तर तुम्हाला जनरली माहिती कधी द्यायचं कधी नाही. पण जर एखादं सपोज तुमच्या वॉर्डमध्ये नुकतंच तुम्ही जेवणाला ट्रॉली आली आणि त्याचं तिथे जीव गेलं, पटापट टाईप करायचं, डॉक्टर डिक्लेअर करणार डेथ झाली, टाईप करायचं, व्हाईट जो कपडा असतो त्याच्याने ती बांधायच्या पण पद्धती असतात, ते आहे तुम्हाला, ते करायचं आणि नंतर लगेच त्याला हलवायचं असतं. हो, नाही परवानगी पाहिजे. पण काही कसं आपण कॉल वगैरे करतो, त्यांना कम्युनिकेशन करतो, पण तरी ते नाही येत तर
आपल्याला नाईलाजाने करावंच लागतं, कारण त्याच्यामध्ये पण आवर्स आहेत. तुम्ही एवढ्या एवढ्या आवर्सपर्यंत तुमची बॉडी घेऊन जा. खूप रूल्स आहेत. तुम्ही जर गव्हर्नमेंटला जाल ना तर सगळ्या गोष्टी तुम्ही शिकाल, म्हणजे इन जनरली. हो हां हां, नाहीतर नाही. कारण ते पोस्टमॉर्टम करायला सुद्धा मॅनपॉवर नसते ना, कधी भेटतात कधी नाही भेटतात असं होतं ते. पण ते पोस्टमॉर्टमचं आपल्याला काय एवढं हे नाही, पण हे करायचं नाही. तिथे नाही, तिथे फक्त मामा लोक असतात दुसरे. फक्त एक आपल्याला माहिती पाहिजे कसं असतं तो रूम. खूप घाण असतो, तुम्ही तिथे थांबूच नाही शकणार. आम्ही गेलेलो ना तर मला तर खूप हे झालेलं उल्हासनगरचं, कारण तिथे खूप पेशंट येतात उल्हासनगरला. खूप म्हणजे ॲक्सिडेंट झालेले, काही कोणावरती वार झाला आहे का काय झालं आहे असं खूप पेशंट येतो. एक तर आमच्या समोर मी वॉर्डमध्ये असताना पेशंट आलेला, त्याला म्हणजे चाकू लागलेला. तर आम्ही म्हणजे जाणार, आम्हाला कसं होतं की पेशंट आला लगेच ट्रीटमेंट करायचं, तर लगेच सिस्टरने नाही ती पोलीस केस आहे, आपण कशालाच हात नाही लावायचा. म्हणजे माणसाच्या तिथे तसंच चाकू होता. ते पंचनामा होईपर्यंत मी म्हटलं बापरे त्याचा जीव चालला आता, म्हणजे एवढं फाटलेलं होतं. जिवंत होता आणि ते चाकू होता ना. पण ते कसं असतं, केस वगैरे होते, पंचनामा वगैरे होतो, मग त्याच्या सर्व त्याशिवाय नाहीच. आणि विशेष म्हणजे त्याची कोणी रिलेटिव्ह नव्हतं, ते असंच भेटलेलं कुठून काय, म्हणून ते तसं. म्हणजे असे केसेस तुम्हाला बघायला भेटतात, तेव्हा तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे, समजलं. म्हणून ते मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल निघालं म्हणून सांगते. नंतर आहे प्रिपरेशन ऑफ द पेशंट. जेवणापूर्वी रुग्णाची तयारी कशी करायची. आता रुग्णाची तयारी म्हणजे काय, पेशंटला काय तयारी करणार तुम्ही जेवण वाटायच्या अगोदर, काय इन्स्ट्रक्शन्स देणार त्यांना. हँडवॉश तर ते करतातच, त्यांना काय सांगायची गरज नाही, ते करणारच. पण त्यांना सांगायचं आता जेवण येणार आहे, तुमच्या ज्या काही म्हणजे प्रोसिजर आहेत वॉशरूमला वगैरे जाणं वगैरे ते सगळं करून यायचं. कारण कसं असतं, एखादा पेशंट राहिला का परत तुम्हाला त्याच्यासाठी हे करावं लागतं, म्हणून त्याला त्या इन्स्ट्रक्शन द्यायचे. तुमची जी राहिलेली काही कामं आहेत किंवा कुठली गोळी जेवायच्या आधी आहे ती घेऊन घ्या, म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही द्यायच्या आहेत त्यांना. आणि उठू शकणाऱ्या रुग्णांना हात धुण्यासाठी, चूळ भरण्यासाठी किडनी ट्रे तुम्हाला द्यावा लागतो का. किडनी ट्रे नाही का तो तुम्हाला दाखवला असा. तर काही पेशंट उठू नाही शकत, पॅरलाइज वगैरे झालेलं असतं किंवा सर्जरी. हां, पण जे नाही उठू शकत तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागतं. कुठल्याही पेशंटला टच वगैरे करताना ग्लोव्ज घालायचे आहेत जरी तुम्ही कुठे गेलं तर. मग त्यांना कोणी पेशंट बघा तोंड पण नाही धुत खूप दिवस झालं, ते तुम्हाला करावं लागतं. हाय, तोंडाची स्वच्छता, पाठीची स्वच्छता, केसांची स्वच्छता, ह्या सर्व तुम्हाला केअर्स आहेत, त्यानंतर सांगेल. हे सर्व तुम्हाला करावं लागतं. आम्हाला एक पेशंट होती, ती खूप वर्षापासून म्हणजे तिला कोणी नव्हतं, तिचे केस वगैरे सगळे वाढले होते आणि तिला इथे ना पाठीत खड्डा झालेला आणि त्या खड्ड्यामध्ये पण असे किडे झाले होते. हो, खूप दिवसापासून 4 महिन्यापासून होते. तर तशी पेशंट आमचा 4 जणींचा ग्रुप होता, आम्हाला दिलं. मग तिचे ना केस आम्हाला विचारताच येत नव्हते, जटा म्हणजे भरपूर. मग आमची जी सिनियर दीदी होती, म्हणजे आमचं कसं फर्स्ट इयर सेकंड इयर असं ठेवायचे, तर तिने सांगितलं की सिस्टरांना आम्ही तिचे केसच कट करतो, टकलच करतो म्हणून. म्हणजे तिला ऑब्व्हियसली आता तेच करावं लागणार, काय करणार आहे मग, हेअर वॉश करायचे कसं करणार. मग त्या दिवशी मी पहिल्यांदा ती ड्रेसिंग बघितलेली ना, मला खूप असं उलटीसारखं झालेलं. म्हणजे बघा, माणसाचं शरीर खूप हे आहे. तुम्ही जेव्हा त्या जखम्यावर असे बेटाडीन ऑइंटमेंट टाकत होता ना, ते सगळं असं फसफस करून येतं वरती. म्हणून जर तुम्ही त्यांचं काय त्या डेड सेल झालेल्या असतात ना, त्यांना काही नाही होत, मस्त राहतात ते, त्यांना काही नसतं. उलट त्यांना असं वाटतं की अजून आम्हाला येऊन करा, असं असतं ते. त्यांना त्रास काहीच नाही होत, ते अजून असं वाढत 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 जातं. ती स्किन आता सपोज बॅक सोर म्हणून तुम्हाला आहे, ह्याच्यात आहे फंडामेंटलमध्ये बेड सोर, म्हणजे झोपून झोपून पाठीला छोटीशी जखम होते, जेवू नाही शकत, तेव्हा तुम्हाला त्यांना चारावं लागतं. हाताचं काही सर्जरी झाली असेल किंवा ओल्ड एज असतील, तेव्हा तुम्ही त्यांना जेवण भरवायचं असतं. मग किती भरवलं नाही, त्यांना सांगायचं नाही, तुम्हीच भरवायचं, कारण तुम्ही नर्स आहात ना.
नंतर ते भरायचं. रुग्णाची तयारी झाल्यानंतर ताबडतोब रुग्णाच्या समोर ताट ठेवायचे. चूळ भरायची असल्यास पाण्याचे भांडे, किडनी ट्रे. जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना हे करायचं, तोंडबिंड पुसून घ्यायचं. म्हणजे एक सेवाच द्यायची. ही पेशंट केअरची सेवा झाली. जेवण करताना वगैरे कसं करायचं काय, एवढं काय तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण एक माहिती पाहिजे. कधी कधी येतात त्या प्रोसिजर. आता आहारामध्ये अन्न घटकांमधील बदल. आता प्रथिने, प्रोटीन्स कोणाकोणाला देतात, तर कोणत्या पेशंटला देतात प्रोटीन्स, ते तर झालंच. पण जे बघा त्यांची जखमा भरून नाही येत किंवा ऑपरेशन वगैरे झालेलं असतं. आता बघा मोस्टली तरी गाव साईडला आहे, ज्याचं कोणाला समजलं याचं ऑपरेशन झालं तर ते लोक अंडेच घेऊन जातात, आहे ना, गावठी अंडे वगैरे. मग ते कशामुळे, प्रोटीन्स मिळावं म्हणून. हां, दूध पण देतात. परत कोणी कोणी बघा ते शिरा देतात करून. ऑपरेशन झालं, गाव साईडला आहे, इकडं कोणी एवढं बघत नाही. हां, ते पण देतात. मग ते काय झालं, तुमचं प्रोटीन्स भेटतं त्याच्यामधून. तर कशासाठी, ते जखम आणि तुमची ऑपरेशनची जी जखम आहे ती एकदम ड्राय होण्यासाठी अंडे वगैरे द्यायचे, दूध द्यायचं. आणि कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स कोणत्या पेशंटला देतात, आपली चपाती वगैरे ते झालं कार्बोहायड्रेट्स. डाळी पण आहेत. मग ते कोणाला द्यायचं, यकृताचे आजार वगैरे असतात ना त्यांना. यकृत वगैरे, तापाचे रुग्ण, त्यांना डाळी आपण देत नाही, पातळ डाळ, सप्पक डाळ, ते कार्बोहायड्रेट्स आणि ते. नंतर आहे कार्बोहायड्रेट जर कमी पडल्यास चरबीचा वापर केला जातो. चरबीचे काय, कीटोन होऊन रुग्ण विकटीस जाण्याचा धोका असतो. फॅट्स कोणाला, आता ते तर कोणीला देऊ नाही शकत. फॅट्स ऑलरेडी आपण फॅट्स घेतच असतो आपल्या याच्यामध्ये. पण मोस्टली उलट्या वगैरे होतात त्यांना, त्यांची म्हणजे काय, फॅट्स कमी करण्यासाठी. फॅट्स तर काय पूर्ण तुम्ही रोजच्या जीवनामध्ये घेता, उलट त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. पण जे काही व्यक्ती असतात की बघा एकदम अशी थीन असतात, ही अशी जान्हवीसारखी असेल किंवा हिच्यासारखी, तिथे डॉक्टर सांगतात यांना फॅट्स वगैरे द्यावं लागेल. मग तुम्ही खाऊ शकता, तसं काय नाही. म्हणजे काय, तुम्हाला आहारामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी आहेत म्हणून ते भरून काढण्यासाठी तुम्हाला तेलाचे युक्त पदार्थ दिले जातात. म्हणजे मोस्टली तरी हा ॲडवाईस खूप कमी प्रमाणात देतात. म्हणजे डॉक्टर असं सांगणार नाही की तुम्ही फॅट्स खा का सगळं. फॅट्स कशामधून पण येतात, दूध, पनीर वगैरे असतं बघा, दूध पण तेलजन्य असतं थोडंफार. तूप वगैरे माहिती ना, त्याच्यातून फॅट्स. जीवनसत्व आणि विटॅमिन्स. आता जीवनसत्व आणि विटॅमिन्स कशासाठी असतं, जे तुमचे बघा आता इंस्टस्टाईनचे बघा ऑपरेशन्स वगैरे होतात आतड्यांचे, तेव्हा ते देतात. आता एक चार्ट आहे तुमचा, ह्याच्यामध्ये आहाराचे प्रकार म्हणून आहे. AFD, BFD, LD, MD म्हणजे काय, तुम्हाला त्याचे फुल फॉर्म लक्षात पाहिजे. तर त्याचा चार्ट मी ग्रुपवर टाकते, ते वाचून यायचं. आणि जर मला असं वाटलंच वाचून आलात तुम्ही, तर उद्या तेवढ्या चार्टवर मी एक सरप्राईज टेस्ट ठेवेल. हां, तेवढंच छोटासाच आहे, जास्त मोठा नाही, फक्त 10 मार्क्सचा ठेवेल. पण तो चार्ट तुमचा बाय हॅड होणं खूप महत्त्वाचं आहे. AFD काय आहे, BFD काय आहे, MD काय आहे. तर आता A म्हणजे Aचा फुल डाईट असतो, B म्हणजे पण फुल डाईट, लाईट डाईट, मिल्क डाईट, हाय प्रोटीन डाईट, लो प्रोटीन डाईट, हे त्यांचे फुल फॉर्म झाले. पण तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये जेव्हा डॉक्टर असं लिहितात ऑर्डर्सवर, या पेशंटला LBW किंवा BFD डाईट द्या, तुम्हाला काय कळणार आहे BFD डाईट म्हणजे काय, त्यासाठी ते फुल फॉर्म वाचायचे तुम्ही. आणि नंतर त्याचे हे पण आहेत. आता अन्न भरविण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. अन्न भरवण्याच्या म्हणजे कसं, आता एक तुम्ही नॉर्मली हाताने देऊ शकतात. पण जर सपोज एखाद्या पेशंटला ओरल कॅन्सर वगैरे आहे किंवा त्याची सर्जरी वगैरे झाली, तर त्याला आपण ET ट्यूब टाकतो, ती नळी बोलत नाही का, ती टाकतो. तर त्याच्या थ्रू जर त्याला असेल तर तुम्ही कसं देणार अन्न त्याला, हां, लिक्विड फॉर्ममध्ये. तर ते काय ट्यूब फिडिंग बोलतात त्याला. फर्स्ट काय आहे,
अन्न देण्याच्या पद्धतीमध्ये लिहा. अन्न देण्याच्या पद्धतीमध्ये फर्स्ट मेथड आहे ट्यूब फीडिंग, म्हणजे नळीने अन्न देणे. हे येतं पेपरला का? त्याच्यामध्ये सुद्धा नाकातून नळी घालून अन्न भरविणे म्हणजे काय? नसेल फीडिंग. नसेल NASAL फीडिंग, नाकातून. कोणाकोणाला बघा नाकातून पण टाकतात, मोस्टली नाकातच असते ती ET ट्यूब. तर हे कुठल्या पेशंटला करतात? जे बेशुद्ध रुग्ण असतात किंवा रुग्ण तोंडाने खाण्यास नकोच बोलतात, मला नाहीच पाहिजे म्हणून आपल्याला डाईट द्यायचाच असतो, म्हणून त्यांना आपण ट्यूब घालायची आणि त्याच्या थ्रू द्यायचं. नसेल ऐकत तरी पण द्यायचं असतं, कारण आपल्याला तो डाईट करायचा असतो. किंवा रुग्णास गिळता येत नसेल, जिबेला वगैरे काय कोणाचे बघा तोंड वगैरे आलेलं असतं खूप दिवस आजारी होऊन, ताप सारखे मेडिसिन वगैरे घेऊन, मग तेव्हा त्यांना आपल्याला ET ट्यूब टाकावी लागते. तन्वी काय चाललंय? काय झालं? आता हे तुमचं काय बोलतात ते नेसेल जी आहे फीडिंग, ही प्रोसिजर तुम्हाला करावी लागते. आता ET ट्यूब टाकणे ती नंतर ही काय लगेच तुम्हाला नाही, 3rd इयरला आहे ती प्रोसिजर. पण ते करताना सुद्धा त्याच्या पण काहीतरी ॲनाटॉमी सायंटिफिकली म्हणजे 3 रिझन्स आहेत तुम्हाला ती प्रोसिजर का करायची आहे, म्हणजे त्याचे रिझन तुम्हाला द्यायचे आहेत. एक फिजिकॉलॉजी म्हणजे काय, तुम्हाला सामाजिक का द्यायची आहे, मानसिक का द्यायची आहे, आणि ॲनाटॉमी म्हणजे शरीर रचनेच्या ह्याच्यानुसार का द्यायचे आहे. तर फर्स्ट काय, नाकापासून जठरापर्यंतचे अंतर 18 ते 20 असते, म्हणून तेवढीच नळी आतमध्ये घालावी. जी ET ट्यूब असते, ET ट्यूबवरती साईज असते, तिकडे लॅबमध्ये आहे ती एक ET ट्यूब, त्याच्यावरती बघा पाठीमागे साईज लिहिली असते, कधी 28ची असते, कधी 22ची असते. पण तुम्हाला साईज मग त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करावी लागते, मध्ये टाकून त्यांच्या इकडून नाकातून थोडीशी मध्ये टाकायची, परत बाहेर काढायची, बघायचं कुठपर्यंत गेले ते. तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं फक्त बाहेरूनच, एक्सटर्नल. ते स्किल आहे तुमचं. नाही तर तुम्ही म्हणा कसं काय समजणार मग ते मध्ये गेले. 22, 28 असतात अशा साईज. मग ते आपल्याला हे करावं लागतं की त्याचं मध्ये कुठपर्यंत तुम्हाला आत टाकायची. मोस्टली तर 18 to 20च असतं, 18 to 20. मग एक साईज जराशी मोठी असते. डिस्टन्स किती असतं आपलं नाक ते पोटाचं? 18 to 20. ते लिहा. नोज टू स्टमक डिस्टन्स 18 to 20. मग तेवढीच तुम्हाला ET ट्यूब यूज करावी लागते. काय नाही तसं, सेंटीमीटरच, 18 to 20 सेंटीमीटर. कधी पण तुम्ही जेव्हा ET ट्यूब टाकतात तेव्हा पेशंटला असं बोलायचं गिळायची प्रोसिजर करा, म्हणजे काहीतरी गिळतोय असं करा. गिळतोय असं का करा म्हणायचं? कारण ती जी ET ट्यूब असते ती प्लास्टिक असते, ती मग बरोबर हळूहळू खाली खाली जाते. पण जेव्हा पेशंट खोकतो ना तेव्हा मग ती परत बाहेर येते. त्याला बोलायचं खोकू नका, तुम्ही काहीतरी गिळण्यासारखं करा, तुम्हाला काहीच होणार नाही, असं तुम्ही त्याला अगोदर कम्फर्ट झोन निर्माण करायचं. कारण ऑब्व्हियसली नळ्या वगैरे बोललं पहिल्यांदा तो बघणार, तो घाबरतो, म्हणून तुम्ही त्याला अगोदर प्रोसिजर समजून सांगायची की तुम्ही तोंडाने जेवण नाही करू शकत आहे, म्हणून आम्हाला दुसरा मार्ग यूज करावा लागतोय, तर तुम्हाला एक छोटीशीच आम्ही नळी टाकणार आहे. मग ते करताना तुम्ही फक्त गिळण्याचा प्रयत्न करायचा, मग ते बरोबर हे जातं आणि टक होतं. तुम्हाला तेव्हा ती प्रोसिजर करताना समजेल. आता ती प्रोसिजर नाही, तुम्हाला 3rd इयरला आहे ET टाकणे, ET ट्यूब. ते मोस्टली तरी आपण नर्स वगैरे नाही करत, एमर्जन्सीला आपल्याला करावं लागतं जर डॉक्टर नसेल तर, म्हणून त्या प्रोसिजर आपण शिकून घ्यायच्या असतात. गिळण्याची प्रक्रिया करायची आणि मग ती जाते. मग काय, नळीत सिरिंज लावून ओढून पाहावे. सिरिंजमध्ये एक लिक्विड जर आलं तर नळी पोटात गेली, याचं त्या नळीला सिरिंज असते, त्या दिवशी सिरिंज दाखवली इंजेक्शन, ती सिरिंज अटॅच करायची असते, ती तिथे मध्ये गेली टक करून असा आवाज येतो एक. तुम्हाला स्टेथो पण घ्यायचा असतो आणि इथे चेक करायचा असतो. जेव्हा तुम्ही हे काय आहे ना आपलं उदर पोटाच्या इकडे मध्यभागी, हां, जेव्हा तुम्ही ती इन्सर्ट करतात तेव्हा एक टक आवाज येतो.
स्टेथोने बघायचं असतं. टक आवाज आला की लगेच तुम्ही ॲस्पिरेट करायचं त्या नळीतून. ॲस्पिरेट केलं का त्याच्यातून जर सपोज तुमच्या पोटातलं काही लिक्विड असेल, अन्न म्हणा काही आणा कोणाचं काही, तर ते थोडंफार प्रमाणात त्या नळीत आलं तर म्हणजे काय, तुम्ही ती ET ट्यूब प्रॉपर इन्सर्ट केली. आणि जर नाही आलं, काहीच येत नाही कोणाकोणाचं, तर फक्त हवा येते अशी, मग तुम्ही व्यवस्थित केलेले नाही. आणि पेशंटला म्हणजे त्रास होईल एवढ्या वेळा ती खालीवर करायची नाही. व्यवस्थित जर तू जमते तरच करायचं, नसेल जमत तर दुसऱ्याला सांगायचं, सिस्टर मला ते नाही जमते, कारण बिकॉज इट्स अ व्हेरी हार्ड प्रोसिजर. जर तुम्हाला एकदा आली तर येऊ पण शकते, पण जर सारखं तुम्ही त्या पेशंटला हे करणार तर मग इन्फेक्शन होऊ शकतं मध्ये, म्हणून. तर हे तुमचं झालं डाईट. आता डाईटमध्ये एवढेच पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचे. डाईटवर जर एखादा क्वेश्चन आला तर हे सगळं वाचून जायचं आहे. ठीक आहे. तो एक जो तक्ता आहे तो मी पाठवते, ते तुम्ही बाय हार्ट करा. AFD, BFD,